नक्कीच विकी यांनी देखील प्रयत्न चांगले केले. पहिल्याच बॉलवरती पहिली सिंगल. यॉर्कर लेन खोदून करण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी अगदी नितीन यांनी चांगले प्रयत्न केले परंतु त्यांना बीट करून बॉल अगदी डीप मध्ये जातोय. अजून एक सिंगल. 2 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात. खोलवर टप्प्याचा हा चेंडू अगदी बॉल बॅक टू ड्राईव्ह. महत्वाच्या मॅच मध्ये अगदी भरपूर चांगली कामगिरी सध्या करत असताना गोलंदाज डायरेक्ट हिट डेंजरस हिट या ठिकाणी पाहायला मिळतो आणि या ठिकाणी आता परतावं लागेल स्वरला. मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद स्वतःवरती नाराज आहेत. थोडीशी रनिंग बिटवीन द विकेट मात्र कमी पडला आणि त्यानंतर मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. पहिला धक्का टीम यॉर्कर लेंथ या ठिकाणी पाहायला मिळतोय. हा देखील फटका चांगला आहे परंतु या ठिकाणी एक धाव काही रोखू शकत नाहीयेत. दोन्ही टीम्स या ठिकाणी एकमेकाला रफ अँड टफची लढत देत आहेत. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ टॉपचे आहेत आणि चांगली कामगिरी करतायत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना मोरया 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज तन्मय. नो बॉल. एक अवांतर धाव फलकावरती ऍड केली जाते. 4 धावा. इथे हा देखील चेंडू सोडून दिला. वेट अँड वॉच अगदी सातत्याने टर्फ मध्ये प्रॅक्टिस करतायत रोहित दादा आणि नक्कीच त्यांना दांडका अनुभव नक्कीच मी तर म्हणेन असेल त्यांच्याकडे आणि त्याच अनुभवाचा सध्या तरी वापर करतायत. भरपूर चांगल्या फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून आज आम्ही संपूर्ण दिवसामध्ये पाहिली आणि याही महत्वाच्या मॅच मध्ये सध्या तरी भरपूर चांगले फटके त्यांच्या माध्यमातून येत आहेत. एकदा तर पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु ओव्हरथ्रो होतोय. 1+1 2 धावा या ठिकाणी ऍड होत आहेत आणि या 2 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचे 7 या धाव फलकावरती. फटका चांगला होता परंतु सरळ अगदी फिल्डर जात असताना त्या ठिकाणी कठीण कॅच मात्र सोप्या रीतीनं जज करतात. फलंदाज बाद. धक्का क्रमांक दुसरा रोहित शर्मा बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर कैलास यांना पण पाहता 7 या धाव फलकावरती दुसरा धक्का लागलाय परंतु या ठिकाणी हा चेंडू पाहायला जातोय पंचांच्या माध्यमातून लेग स्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉल. वेगवान तिसरा या ठिकाणी फटका खेळायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. यॉर्कर लेन परंतु या ठिकाणी अगदी मिनी हेलिकॉप्टर स्टाईलने या ठिकाणी फटका खेळलेत. एकच धाव फलकावरती पाहायला मिळते. टीमची टोटल जाऊन पोहोचते 9 धावा. ओव्हरचा जर विचार केला तर षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. तन्मय देखील या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय आतापर्यंत. तन्मयचा विचार केला तर 5 रन खर्च केला ना नक्कीच. तन्मयचा विचार केला तर आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात. क्या नाही ओव्हर ना 1 2 3 4 5 बॉल शेवटचा बॉल. कबस्तामध्ये हा बॉल ढकललाय ऋषीनं परंतु या ठिकाणी पाहिलं तर एकच धाव. षटक क्रमांक दुसरंही संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना मोरया 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या धाव फलकावरती. तर चला मनोरमा नगर टीम जास्त आपण टीम मीटिंग घ्यायची नाहीये लगेचच मॅचला सुरुवात करायची आहे.
नक्कीच ऋषीला मात्र मोठा फटका खेळायचा होता, परंतु त्या ठिकाणी पाहिलं तर अगदी झेलच्या स्वरूपात बाद झाले गेलेत. धक्का क्रमांक 3 लागला गेलाय, तो म्हणजेच मोरया 11 या संघाला 10 या धावफलकावरती. नवीन फलंदाज अथर्व. अगदी हा चेंडू सोडून दिलाय. टप्पा पडल्यानंतर पाहिलं तर अगदी लेगस्टिकच्या बाहेर ऑफ टर्न गोलंदाजी सतत तरी पाहायला मिळते. फटका चांगला आहे. इथनं पाहिलं तर एकदा तर पूर्ण होते, दुसऱ्याचा प्रयत्न होत नाही आहे. नक्कीच कारण की माहिती आहे सातत्याने विकेटचा सिलसिला चालू आहे. इथनं पार्टनरशिप बिल्डअप करणं महत्त्वाचं आहे. ओव्हर नंबर 3 चालू आहे. आतापर्यंत 12 धावा झाल्या. इथनं सिंगल डबल जरी आल्या तरी देखील 20 ते 25 धावा बनल्या. नक्कीच गोलंदाज चांगली कामगिरी करू शकतात, परंतु इथे कैलास यांच्या बॅटमधनं फटका लाजवाब आहे. जो फटका पाहिजे होता, मोठ्या फटकांची गरज होती आणि तो मोठा फटका मात्र कैलास यांच्या बॅटमधनं येतोय. षटकार. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी आपण पाहता स्टंपिंगच्या माध्यमातून परतावा लागेल कैलासला. षटकाराचं उत्तर मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता. विकेट देतोय गोलंदाज विश्वा. फलंदाज बाद. अगदी भरपूर चांगली कामगिरी करत असताना गोलंदाज विश्वाला आपण पाहता दोन्ही बाजूने बॉलला वळवण्याची क्षमता आहे विश्वाकडे. षटक क्रमांक 3 संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मोरया 11 संघाची धावासंख्या जाऊन पोहोचले तब्बल 19 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 वेदांत यांना आपण पाहता शेवटच्या षटकात धावा येणं भरपूर महत्वाचा आहे. बॅटची कडा अगदी यष्टीरक्षक साहिल यांना बीट करत असताना बॉल जातो सरळ. अगदी सिंगल साठी या ठिकाणी 1 धाव. फुलर लेनचा हा चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी कलेक्शन सुंदर आहे आणि लगेचच हा बॉल मात्र यष्टांवरती लावण्यात आलाय. फलंदाज बाद होतोय. परतावा लागेल या ठिकाणी अथर्व यांना मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. यस वाईट बॉल, परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव फलकावरती ऍड होते. 23 धावा. फटका चांगला अगदी सरळ रेषेमध्ये एक्झिक्यूट केलाय, परंतु या ठिकाणी पाहिलं तर एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं 24 धावा पाहायला मिळत आहेत आणि 25 धावा संख्येचं टार्गेट मात्र उभं केलंय, ते म्हणजेच मनोरमा नगर या संघासमोर. 24 बॉल आणि 25 धावा संख्येची गरज. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी षटकार ठोकलाय.
मैदानाच्या आत आपण पाहतात फलंदाज यशच्या बॅटमधनं षटकार आलाय. यश आणि सागर आणि कैलाश. हा सुद्धा यॉक ओड शॉट. लगातारच्या 2 बॉल वरती 2 मोठे फटके पाहायला मिळतात. फलंदाज यशच्या बॅटमधनं षटकार. 25 धावा संख्येचा टार्गेट आहे. पहिल्या 2 बॉल वरती 12 धावा बनवल्या गेल्यात. अजूनही 13ची गरज. इथे पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. असं वाटतंय या फलंदाजाने की याच ओव्हरमध्ये या धावा चेस केल्या जातील. एकदा तर पूर्ण दुसराचा प्रयत्न दुसरे होऊ शकेल का, परंतु पंचांचा फिंगर अप. कहाणी में ट्विस्ट. अब आएगा मजा. ज्या खेळाडूने लगातार 2 बॉल मध्ये 2 षटकार ठोकले होते त्याच खेळाडूला मात्र परतावा लागेल परतीच्या प्रवासाला. फलंदाज बाद. यश बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आत. नवीन बॅट्समॅनचं नाव सागर यांना पण पाहता पवन आहेत. नक्कीच सागर यांच्या बॅटपात मात्र या ठिकाणी ही एक डिक्लेअर धावा आलेली आहे. 15 धावा धाव फलकावरती, परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा वाईट बॉल. एक अवांतर धाव धाव फलकावरती ऍड होते. 16 धावा 9 धावा संख्येची गरज. फुलटॉस झेलची संधी, परंतु इथे आपण पाहतात कोणत्या प्रकारची झेल होत नाहीये. मात्र एकच धाव. षटकाचा विचार केला तर अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील आणि आतापर्यंत 17 धावा खर्च केल्या. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटच्या बॉलवरती देखील एक सिंगल आली आहे. अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये पाहिलं तर 18 धावा कुठल्या गेल्यात. अजूनही उर्वरित येणारे 3 षटक आणि 7 धावा संख्येची गरज. इतना सातत्याने डॉट पर्सेंटेज आणि विकेट घ्यावे लागतील. फटका चांगला आहे, परंतु डीप मध्ये खेळाडू उपस्थित होते, त्यांच्याकडनं झाले मोठी चूक. जर का कॅच पकडले असते तर मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करण्याची संधी निर्माण झाली असती, परंतु षटकार आलाय. धावसंख्या आता मात्र लेबल झाली आहे. फक्त एका धावसंख्येची गरज. बॅटची कडा फलंदाज बाद. मात्र विजयी फटका वेदांच्या बॅटमधनं येणार की पुन्हा एकदा या ठिकाणी विकेट वरती विकेट होणार. या ठिकाणी सिंगल एकवटली आहे. सामना जिंकलाय तो म्हणजेच मनोरमा या संघानं. अभिनंदन, परंतु हार्ड लक टीम मोरया 11. तर नेक्स्ट मॅच शिव प्लाझा विरुद्ध मोरया 11. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचा आहे. आता फायनलला हे 2 संघ आले. फायनलला हे 2 संघ आले काय, मनोरमा आणि गावदे. थर्ड प्राइस केले. शिव प्लाझा वर्सेस मोरिया 11 थर्ड प्राइस साठी आणि यश आहे आपला मॅन ऑफ द मॅच. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकवला तो म्हणजेच यशनं. त्याच्या बॅटमधनं 2 षटकार आणि 1 सिंगल आली आहे. तर यश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तिसऱ्या क्रमांकासाठी ही मॅच असणार आहे, शिव प्लाझा विरुद्ध मोरया 11. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेचच यायचं आहे.